आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा आदिवासी आश्रमशाळेतील रात्र अभ्यासिकेचा देसाई पॅटर्न ठरतोय यशस्वी। आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 4 जिल्ह्यातील 23 शासकीय निवासी आश्रमशाळेत रात्र अभ्यासिकेचा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला आहे। देसाई यांनी राबवलेल्या रात्र अभ्यासिकेच्या 100 दिवसांच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असून इयत्ता दुसरीच्या आदिवासी विद्यार्थ्यांचे 50 पर्यंतचे पाढे तर पुढील इयत्तांच्या मुलांचे 65 पर्यंत पाढे पाठ झाले आहेत। इतर विषयांच्या अभ्यासातही विद्यार्थ्यांची प्रगती झाली असून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गोडी निर्माण झाली। आदिवासी विभागाने देसाई यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीचा रात्र अभ्यासिकेचा उपक्रम राज्यातील आदिवासी विभागाच्या सर्व निवासी आश्रमशाळेत राबविला तर त्याचा निश्चितच आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो। शासकीय शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचं अनेक अहवालांमधून समोर येत आहे। त्याला आदिवासी विभागाच्या शाळा किंवा आश्रमशाळा ही अपवाद नाहीत। त्यातच सन 2019-20 व 2020-21 या कालावधीत कोरोना काळ असल्याने प्रत्येक इयत्तेतील मुले त्या इयत्तेमध्ये अभ्यासात मागे पडल्याचं पाहायला मिळते। असरच्या अहवालानुसार सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता 7वी ते इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना वाचन व गणिती क्रिया जमत नसल्याची बाब निदर्शनास आली होती। इतर शाळांप्रमाणे आदिवासी विभागाच्या शाळाही याला अपवाद नव्हत्या। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे असणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 23 शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळा, 9 अनुदानित आश्रमशाळा, 7 नामांकित शाळा व 24 शासकीय वसतिगृहे आहेत। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगावच्या प्रकल्प अधिकारी पदाची सूत्र प्रदीप देसाई यांनी ऑगस्ट 2024 मध्ये स्वीकारल्यानंतर त्यांनी काही शासकीय आश्रमशाळांना भेट दिली असता इयत्ता 8वी ते इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी लिहिता वाचता येत नसल्याचं, विद्यार्थ्यांना मूलभूत गणिती क्रिया, मुलांचे पाढे पाठांतर नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आले होते। त्यातच आदिवासी मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत समाजाच्या अनेक स्तरांतून तक्रारीही येत होत्या। शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे वास्तव लक्षात येताच देसाई यांनी विद्यार्थ्यांची किमान गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच्या सर्व 23 शासकीय आश्रमशाळांमध्ये 100 दिवसांचा रात्र अभ्यासिकेचा उपक्रम राबवण्याचं नियोजन करत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली। प्रत्येक आश्रमशाळेमध्ये शालेय वेळेव्यतिरिक्त हा उपक्रम राबवण्यात आला। सर्व मुख्याध्यापक शिक्षकांना मुख्यालयी राहून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी 100 दिवसांचा उपक्रम देण्यात आला। यामध्ये प्रथम प्रत्येक इयत्तेनुसार प्रगत व अप्रगत विद्यार्थी निवड करण्यात आली, तसेच जादा तासिकेचे नियोजन करण्यात आले। सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये दररोज रात्र अभ्यासिका रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये घेण्यास सुरुवात झाली। याचा सुरुवातीपासूनच फायदा होत गेला। विद्यार्थ्यांची रात्र अभ्यासिकेला बसण्याची मानसिकता तयार झाली। शिक्षक सुद्धा मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले। यामध्ये जादा तास मराठी, इंग्रजी, वाचन, लेखन, पाढे पाठांतर, सामान्य ज्ञान, गणिताच्या मूलभूत क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली। मुख्य संपादक अय्यूब शेख, घोडेगाव, पुणे। 6 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेला घोडेगाव प्रकल्प कार्यालयात हजर झालो त्यावेळेला शिक्षणाच्या बाबतीत बऱ्याच समस्या सरपंचांनी मांडल्या होत्या, स्थानिक संघटनांनी मांडल्या होत्या आणि हे मुख्याध्यापकांनी सुद्धा काही प्रमाणात मान्य केलं होतं की आपल्या आश्रमशाळांमध्ये ज्या त्या इयत्तेनुसार विद्यार्थी शिकत नाहीत। मराठी, इंग्लिश किंवा गणिती प्रक्रिया असतील हे विद्यार्थ्यांना येत नाहीत। याच्या अनुषंगानं आम्ही विद्यार्थ्यांच्या केवळ शिक्षण नाही तर कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती सर्वांगीण विकास करण्याच्या अनुषंगानं 100 दिवसांचं आम्ही नियोजन केलं होतं। 1 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही माझ्या 23 आश्रमशाळांमध्ये हा प्रकल्प सुरू केलेला आहे। यामध्ये आम्ही सर्वप्रथम अप्रगत, प्रगत अशा मुलांची यादी काढली होती। ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाहीत किंवा अडखळतात अशा मुलांची यादी करून त्यांच्यावर आम्ही लक्ष दिलं होतं।
नंतरच्या टप्प्यात ह्या सर्व शाळांमध्ये 100 दिवसात कशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम करायचा आहे याचं नियोजन प्रकल्प कार्यालयाने आखून दिलं होतं. हे नियोजन आखताना आम्ही क्षेत्रीय स्तरावरच्या शाळेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही सहभागी करून घेतलं होतं. त्याचबरोबर प्रकल्प कार्यालयातल्या माझ्या पूर्ण सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही आश्रमशाळा दत्तक दिल्या होत्या. ह्या आठवड्यातून अचानक व्हिजिट करणे किंवा तिथली प्रगती आहे ही तपासणे ह्या संदर्भातली ही दत्तक आश्रमशाळा ही आमची कन्सेप्ट होती. परंतु अभ्यास सातत्य करणे हे फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही रात्र अभ्यासिकेचं पण नियोजन केलं होतं. आश्रमशाळेमध्ये जनरली आमचे शिक्षक निवासी राहत नाहीत ही अशा स्वरूपाची एक ओरड असते. आमच्या आश्रमशाळा निवासी स्वरूपात तरी पण शिक्षक राहत नाहीत. सरपंचांनी पण हे मुद्दे बरेच मांडले होते, स्थानिक लोकांनी सुद्धा. परंतु आम्ही रात्र अभ्यासिका सुरू केली आहे. त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत आज माझ्या सर्व आश्रमशाळांमधले शिक्षक आहेत हे थांबतायत, अभ्यासिका घेत आहेत. ह्याचा इफेक्ट अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आज आपण खाजगी शाळांमध्ये म्हणतोय की विद्यार्थी खाजगी क्लासेसमध्ये जातात, परंतु सरकारी शाळांमधली मुलं कुठं क्लासला जातात का नाही. अशा वेळेला आपल्या मुलांसाठी विशेष क्लास घेणं म्हणजेच त्यांची विशेष अभ्यासिका घेणं गरजेचं होतं. म्हणून आज माझ्या 23च्या 23 आश्रमशाळांमध्ये रात्र अभ्यासिका चालू आहे. आणि याचं ट्रॅकिंग जे आहे ते GPS फोटो आहेत. रात्री 9 नंतर माझ्याकडे 23 आश्रमशाळांचे फोटो हे सातत्याने येतात. गेल्या 3-4 महिन्यांच्या पासून हे सातत्याने असलेले चालू असलेले उपक्रम आहेत. यातून चांगल्या पद्धतीने आम्हाला यश येत आहे. आज मुलांना म्हणजे पहिलीचा मुलगा पहिलीचं वाचू शकतोय, 5वीचा मुलगा 5वीचं वाचू शकतोय आणि 10वीचा मुलगा 10वीच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं कार्यवाही करू शकतोय. हे निश्चितच 100 दिवसांचं यश मानावं लागेल. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, 100 दिवसांचा उपक्रम हा आधी सुरू केला होता, परंतु त्याला तितकीशी गती नव्हती. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 दिवसांचा जो उपक्रम केला त्यामुळे सर्व आश्रमशाळांनी याला भरभरून प्रतिसाद दिलाय. आणि हे सर्व यश आहे ते संपूर्ण आमच्या आश्रमशाळेतल्या शिक्षकांचं यश असं म्हणता येईल. मुख्याध्यापक, शिक्षक यांनी रात्री 10 वाजेपर्यंत बसून नुसते शिक्षणच नाही तर त्यांचं सामान्य ज्ञान, गणिती क्रिया अशा सर्वांगीण गोष्टींमध्ये त्यांना निश्चितपणे तयारी करून घेतलेली आहे. नाईट स्टडीचा उपक्रम ऑक्टोबर महिन्यापासून चालू झाला आहे. त्याचा मला खूप फायदा होतो आणि विद्यार्थ्यांना पण होतो. विद्यार्थ्यांना आधी वाचता येत नव्हतं तर त्यांना आता वाचायला प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांचे पाढे पण पाठ होत आहेत. ज्यांना जे मॅथमॅटिकल्समध्ये जे प्रॉब्लेम्स यायचे ते आता सोडू शकतात. शिक्षक असतात का नाईट स्टडीला? हो, म्हणजे आठवड्याला प्रत्येक दिवशी 2-2 शिक्षक असतात. शिक्षकांची काय मदत होते नाईट स्टडीला? हा, जर आपल्याला काही मॅथमध्ये किंवा काही शब्द वाचायला जर प्रॉब्लेम येत असेल तर ते आपल्याला म्हणजे असं समजून सांगतात. तुला या नाईट स्टडीचा काय फायदा झाला आहे? मला आधी पाढेपाठ करायला अडथळा येत होता आणि आता इथे इथलं शाळेतलं वातावरण एकदम शांत असतं आणि पाढेपाठ करायला पण सोपं जातं. इतर विषयांचं काय? हा, इतर विषयांच्या मध्ये पाठांतर जर करायचं असेल तर इथे चांगल्या प्रकारे पाठांतर होतं. नाईट स्टडी ही आपली 1 ऑक्टोबर 2024 पासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नवनिर्वाचित प्रकल्प अधिकारी मान्य प्रदीप देसाई साहेब ज्यावेळेला हजर झाल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा शाळा व्हिजिट केल्या आणि थोडंसं त्यांना विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचन वगैरे असेल याच्यामध्ये थोडीशी कमतरता जाणवल्यानंतर त्यांनी सर्व मुख्याध्यापकांची त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि एक 100 दिवसाचा प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी आखायचा आहे. आणि या 100 दिवसाच्या प्रोग्रामच्या अनुषंगाने आपल्याला आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जायचे. त्याच्यामध्ये काही जे मरगळ विद्यार्थ्यांमध्ये आहे किंवा विद्यार्थी ज्या अभ्यासात मागे आहेत आपल्याला त्याला पुढे घेऊन जायचं आहे. अशा प्रकारची संकल्पना साहेबांनी मांडली. त्या पद्धतीचं 100 दिवसाचं नियोजन केलं आणि प्रत्येक आता पहिलीपासून 10वीपर्यंतच्या वर्गानुसार वर्गनिहाय त्या ठिकाणी नियोजन केलं. ते नियोजन सर्व शाळांवरती अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आणि सर्व सन्माननीय मुख्याध्यापक किंवा सर्व शिक्षक कर्मचारी असतील या सर्वांनी त्या ठिकाणी साहेबांच्या संकल्पनेला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देऊन अगदी सर्व ठिकाणी ह्या नाईट स्टडीचे उपक्रम त्या ठिकाणी चालू केले. बरं, आता नाईट स्टडीचे उपक्रम चालू केल्याच्यानंतर साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी गुगल स्टॅम्पिंगचे फोटोसुद्धा त्या ठिकाणी पाठवायला सांगितलेले आहेत की खऱ्या अर्थानं नाईट स्टडी चालते की नाही या पद्धतीचा पण फॉलोअप साहेब त्या ठिकाणी दररोज घेत असतात. आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जर बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांचं बसण्याची क्षमता जी आहे नाईट स्टडीच्या माध्यमातून किमान 1.5 ते 2 तास विद्यार्थी जे आहेत ते एका जागेवरती बसू लागले आहेत. मुलांच्या लेखनामध्ये हँडरायटिंगमध्ये सुधारणा झालेली आहे. काही मुलं चांगल्या पद्धतीने वाचायला लागलेली आहेत किंवा आम्ही पण इथं बेसिक गणिती प्रक्रिया ज्या आहेत ह्या पण रात्रीच्या वेळेमध्ये पण मुलांना घेतो किंवा काही कोणाच्या अडचणी असतील तर त्या पण घेतो. आता बरीचशी आता मी स्वतः मॅथमॅटिकच्या प्रक्रिया घेत असताना लहान मुलं जी आहेत ही स्वतः माझ्याकडे येतात आणि सर मला गणित सोडवायला द्या, मला हे ऑपरेशन द्या करायला, त्या बेसिक क्रिया द्या करायला. मुली आवडीने येतात. काही डिव्हिजन असतील, मल्टिप्लिकेशन असतील, या सर्व क्रिया मुलं आता स्वतःहून यायला लागलेली आहेत.
म्हणजे निश्चितपणे 100 दिवसाच्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांसाठी चांगला फायदा झालेला आहे आणि विशेषतः सर्वांना एक शिस्त लागलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये शिस्त सर्व आमचे कर्मचारी असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्यामध्ये एका जागेवरती बसल्यामुळं किंवा याच्यामध्ये गुंतल्यामुळं एक शिस्त एक प्रकार किंवा शिस्तीचा फायदा अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.